एका फॉर्ममुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी शाळा सोडून शिक्षक घराघरात प्रतिसाद. आणि या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी एकच नाव गाजते, त्याचं नाव SIR फॉर्म. पण SIR फॉर्म नेमका असतो तरी काय? सरकार तो भरून का घेत आहे? शिक्षकाकडून हेच काम का करून घेतलं जातं? या प्रकरणामुळे एवढा मोठा का वाद निर्माण होतोय? तर चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एकही अफवेवर विश्वास ठेवू नये, फक्त अधिकृत माहितीनुसार आज आपण घडलेल्या घटनेच्या माहितीवर आधारित आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल. तर शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हालाच ठरवता येईल शिक्षकांचा विरोध योग्य आहे की सरकारचा निर्णय योग्य. की सर्वात आधी SIR म्हणजे काय ते समजून घेऊया. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. यात मराठीमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण असं म्हणतात. याचा उद्देश नवीन मतदार तयार करणे, मतदार यादीतील माहिती अचूक अद्ययावत आहे का नाही आणि ते पारदर्शक ठेवणे. हा भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये 2026 मध्ये विशेष सखोल निरीक्षण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. या BLO म्हणजे घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळणे आवश्यक असतात. या अनुपस्थितीमध्ये स्थलांतरित झालेले, मृत व्यक्ती किंवा डुप्लिकेट नावं यामध्ये सर्व गोष्टी त्यात तपासण्यासाठी ते फॉर्म भरून घेतला जातो. मग हा फॉर्म का भरून घेतला जातो? कारण समजा एखादा मतदार दुसऱ्या शहरात गेला, किंवा एखाद्याचा मृत्यू झाला, किंवा पत्ता बदललेला आहे, किंवा नावात चूक आहे, तर सर्व नोंदी सुधारण्यासाठी SIR फॉर्म हा वापरला जातो. यामुळे मतदार यादी अधिक विश्वासार्ह राहते. BLO म्हणजे काय? आता दुसरा प्रश्न. BLO म्हणजे मित्रांनो बूथ लेवल ऑफिसर, म्हणजे मतदान केंद्राच्या एक स्तरावर काम करणारे अधिकारी असतात. बहुतेक यावेळी कामासाठी सरकारी शिक्षक, ग्रामसेवक, इतर कर्मचारी देखील नियुक्त केले जातात. त्यांचं काम असतं घराघरात जायचं, मतदारांची माहिती तपासणे, फॉर्म देणे, भरलेलं फॉर्म गोळा करणे, आवश्यक बदल ऑनलाईन नोंदवणे, अधिकृत वेळेनुसार BLO कडून घरभेटी किंवा फॉर्म घेताना देखील प्रक्रिया निश्चित करणे. या सर्व शिक्षकांना हे काम करावं लागतं. शिक्षकांनाच हे का काम करावं लागतं, हा सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित झालेला आहे. कारण हे शिक्षक गावोगावामध्ये उपलब्ध असतात, सुशिक्षित आणि सरकारी सेवेत असलेले कर्मचारी आहेत. निवडणूक आयोग अनेक वर्षांपूर्वी विविध निवडणूक कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करत आलेला आहे. परंतु यावेळी अनेक शिक्षक संघटनांनी असा आरोप का केला की SIR मोहिमेमुळे अध्यापनावर परिणाम होत आहे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेत. याचमुळे मुद्द्यावर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार होतो की मंगेश साबळे यांनी नेमकं काय केलं होतं, त्यांना अटक का केली होती, शिक्षक एवढे का संतापले आणि या वादावरनं सरकारचं नेमकं म्हणणं काय, आज आपण बघतो. कारण आजपर्यंत समजून घेतलं की SIR म्हणजे काय आणि BLO कोण असतात. मात्र मंगेश साबळे हे सार्वजनिकरित्या असा मुद्दा उपस्थित केला होता की शिक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये SIR आणि BLOचे काम करून घेतले जातात. त्यामुळे शिक्षकांना बराच वेळ शाळेबाहेरील कामामध्ये जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील खूप जास्त परिणाम होत आहे, असं शिक्षकांचं खूप म्हणणं आहे. यावर देखील भूमिकेमुळे सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यावर चर्चेत आला होता की काही ठिकाणी त्यांना प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले होते. आंदोलनही करण्यात आले गेले होते. या प्रकरणानंतर पोलिसांनी देखील चौकशी केली. ताब्यात त्यांच्या घेतलेल्या बातम्यामुळे हा मुद्दा खाली आणखी गाजला गेलेला आहे. पण आता शिक्षकांचा विरोध नेमकं कशासाठी होत आहे? आता शिक्षकांच्या बाजूने काय सांगितलं जातं ते पाहूया. अनेक शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे की शाळेतील अध्यापनाचं मुख्य काम आहे. SIR, निवडणूक, जनगणना, सर्वेक्षण अशा अनेक काही अतिरिक्त कामामुळे वर्गात शिकवण्यासाठी वेळ कमी पडतो. ग्रामीण भागामध्ये घराघरात जाऊन माहिती गोळा करण्यासाठी अनेक दिवस खर्च होतात. ऑनलाईन नोंदी, कागदपत्रांची तपासणी, अहवाल व्यतिरिक्त ताणतणाव होतो. यामुळे सरकार आणि प्रशासनाची बाजू, तर दुसरीकडे प्रशासनाचं म्हणणं आहे की मतदार यादी अचूक ठेवणे लोकशाहीसाठी देखील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. BLO म्हणून काम करणारे कर्मचारी आधीपासून ते प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. पण योग्य मतदार नसल्यामुळे निवडणुकीच्या काही प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होऊ शकतात. म्हणून जबाबदारी वेळेत पूर्ण होणं हे आवश्यक असतं. सोशल मीडियावर काय सुरू आहे, ह्या विषयावर सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ, पोस्ट आणि दावे व्हायरल होत आहेत. काहींनी दावा शिक्षकांना अन्याय होत आहे, तर काहींना म्हणणं आहे की मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी हे काम आवश्यक आहे. मात्र प्रत्येक व्हायरल पोस्ट खरीच असेल असं नाही. अधिकृत आदेश आणि निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार वृत्तसंस्था यांच्यावर आधारित माहितीचे स्वीकारणं महत्त्वाचं असतं. मग हा वाद इतका मोठा का झाला?
कारण या प्रकरणामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे समोरासमोर आलेले होते की एका बाजूला हे सर्व गोष्टी आणि शिक्षकांवरील कामाचा ताण, दुसऱ्या बाजूला लोकशाही प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले अचूक मतदार यादी. म्हणूनच हा वाद केवळ फॉर्म्युलापुरता मर्यादित राहिला नाही. शिक्षक प्रशासन हे दोन्ही क्षेत्राशी जोडला गेलेला होता. पण मित्रांनो, नेमकं शिक्षकांना अशी कामे घेणं नियमानुसार योग्य आहे का नाही, या वादाचा पुढे काय परिणाम होऊ शकतो आणि सर्वसामान्य नागरिकांना यातून काय समजून घ्यायला हवं. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण SIR म्हणजे काय, BLO म्हणजे काय आणि शिक्षकांकडे विरोध आणि मंगळसांबळी प्रकरण आपण समजून घेतलं होतं. भारतामध्ये निवडणूक घेण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची असते. मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी निवडणूक आयोग विविध सरकारी कर्मचाऱ्यांना BLO म्हणून नियुक्ती करू शकत असतो. अनेक वर्षापासून शिक्षक, ग्रामसेवक, लिपिक, इतर सरकारी कर्मचाऱ्यांना प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. BLO म्हणजे शिक्षकांना हा नियुक्ती नाही, मात्र त्यांचा मुद्दा आहे की शाळा सुरू असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त काम दिलं जातं. विद्यार्थ्यांना अभ्यासावर खूप जास्त परिणाम होतो. कामासाठी स्वतः तर इतरांना उभे करता येत नसते. पण या सर्व प्रश्नावर त्यांचं गोष्टी आहेत. पण या सर्व गोष्टीवर सरकारचं आव्हान या निवडणूक प्रशासनासमोर देखील आव्हान आहे. एका बाजूला वेळेत अचूक मतदार तयारी करणं एक आवश्यकता आहे, दुसऱ्या बाजूला शिक्षणावर परिणाम होऊ नये ही तितकंच महत्त्वाची जबाबदारी आहे. म्हणून दोन्ही गोष्टी योग्य समतोल राखणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे असे काही वादविवाद होतात. तर लोकशाहीच्या प्रकारानुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये मतदार यादी अचूक असणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच विद्यार्थ्याचं शिक्षण देखील महत्त्वाचं आहे. कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, यापेक्षा दोन्ही बाजू खूप मुद्दे समजून घेणं खूप आवश्यक आहेत. लोकशाही मजबूत करण्यासाठी, राहण्यासाठी, देशाचे भविष्य घडवण्यासाठी दर्जाचं शिक्षण हे तितकंच महत्त्वाचं असतं. मात्र या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य समतोल साधणं हे प्रशासन समजासमोर खरं आव्हान आहे. शिक्षकांना BLO SIRची कामं योग्य करून काय घेणार की यासाठी स्वतंत्र कर्मचारी असायला हवेत. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तर जय महाराष्ट्र मित्रांनो.